तुम्ही आयुष्यात सर्वात जास्त कशाला महत्त्व देता? पैसा, पद, प्रतिष्ठा की एखादी भौतिक वस्तू? विचार करा, जर एका क्षणात हे सगळं तुमच्याकडून हिरवून घेतलं तर तुमच्याकडे काय उरेल? आजच्या धावपळीच्या जगात आपण धन मिळवण्याच्या नादात स्वतःला विसरलंच आहोत. पण 17व्या शतकात ज्या महात्माने जगाला खऱ्या धनाची व्याख्या समजावून सांगितली ते म्हणजे जगद्गुरू संत तुकाराम महाराज. आज आपण असा अभंग पाहणार आहोत जो ऐकल्यावर तुमच्या मनातील अस्वस्थता कायमची निघून जाईल आणि तुम्हाला एक निखळ शांतता. या अभंगाच्या 4 वळींमधून संपूर्ण मानवी जीवनाचे सार उलगडेल. हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, कारण आज तुम्ही केवळ एक अभंग ऐकणार नाही तर तुमच्या जीवनाचा दृष्टिकोन बदलणार आहोत. हेच माझे धन तुमचे वंदावे चरण, येणे भाग्य असो जित, एवढे समर्पण चित्त, सांभाळीले देवा मज अनाथ जीवा, जोडून या कर तुका विनविता किंकर. तुकोबाराय केवळ कवी नव्हते, ते एक महान अनुभवाचे बोल सांगणाऱ्या दृष्ट होते. हेचे माझे धन या ओळीत ते जगाला एक आव्हान देतात. लोक सोन्याची नाणी जमा करण्यात आयुष्य घालवतात, पण तुकोबांना विठ्ठलाचे चरण वंदने हेच जगातले सर्वात मोठे बँक बॅलन्स वाटते. दुसऱ्या चरणात ते म्हणतात, येणं भाग्य असो जिता, आपण श्वास घेतो म्हणून आपण जिवंत आहोत असे आपल्याला वाटते. पण तुकोबारायांच्या मते जोपर्यंत तुमचं मन ईश्वराच्या चरणी समर्पित होत नाही तोपर्यंत तुमचे जगणे हे जगणे नव्हे तर केवळ एक अस्तित्वाचा संघर्ष आहे. ज्या दिवशी तुमचे मन चित्त विठ्ठलाला अर्पण करता त्या दिवशी मृत्यूची भीती नाहीशी होते. तिसऱ्या चरणात तुकोबाराय म्हणतात, सांभाळीले देवा मज जी अनाथनाथा जी जीवा. या इथे अनाथ म्हणजे या शब्दाचा अर्थ असा नाही की ज्याला आई वडील नाहीत. इथे अनाथ म्हणजे असा जीव ज्याला या जगात कोणीही आधार घेऊ शकत नाही. आपण कितीही श्रीमंत असलो तरी संकटाच्या वेळी आपण आतून अनाथ असतो. जेव्हा माणूस पूर्ण हतबल होतो तेव्हा त्याला विठ्ठलाच्या आठवणीची गरज लागते. तुकोबाराय म्हणतात, स्वतःच आयुष्याच्या अनेक दुःखे सोसली तरीही त्यांनी देवाकडे कधी तक्रार केली नाही. उलट ते म्हणतात, देवा तू मला सांभाळलंस म्हणून मी उभा आहे. ही कृतज्ञता आजच्या युगात लुप्त होत चालली आहे. आपण देवाला साकडे घालतो पण देवाने दिलेल्या आयुष्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करायला विसरतो. तुकोबांचा हा अभंग आपल्याला नकारात्मकतेकडून सकारात्मककडे नेणारा एक पूल आहे. जोडून या कर तुका विनविता किंकर. हात जोडणे हे नम्रतेचे प्रतीक आहे. तुकोबाराय स्वतःला किंकर म्हणजे दास समजतात. अहंकाराचे ओझे जोपर्यंत डोक्यावर आहे तोपर्यंत ईश्वराची प्राप्ती होऊ शकत नाही. जेव्हा आपण हात जोडतो तेव्हा आपण जगाला सांगतो की माझा अहंकार खाली ठेवला आहे. हा अभंग आपल्याला शिकवतो की भक्ती ही एखादी क्रिया नसून ती एक मानसिक अवस्था आहे. तुम्ही काम करत असताना, कुटुंबात असताना तुमचे मन विठ्ठलाच्या चरणी असेल तर तुम्ही तुकोबांच्या या मार्गावर आहात. आजच्या या अभंगातून आपण काय शिकलो की संपत्ती ही बाहेर शोधायची नसते, ती ईश्वरी भक्तीत आणि नम्रतेत धरलेली असते. हेच धन माझी धन या ओळी तुमच्या आयुष्याचा मंत्र बनवा. जेव्हा कधी मनावर ताण येईल तेव्हा हे 4 शब्द स्मरा. सांभाळीले देवा म्हणजे हे 4 शब्द स्मरण करा. सांभाळीले देवा. जर तुम्हाला हा अभंग आणि याचे विश्लेषण आवडले असेल तर आत्ताच्या व्हिडिओला लाईक करा. आपल्या वारकरी बांधवांपर्यंत हे ज्ञान पोहोचवण्यासाठी हा व्हिडिओ व्हॉट्सअप, फेसबुकवर शेअर करायला विसरू नका. अशाच प्रकारच्या आध्यात्मिक आणि प्रेरणादायी व्हिडिओ पाहण्यासाठी खालील सबस्क्राईब बटन क्लिक करा आणि बेल आयकॉन दाबा. कमेंट्समध्ये जय हरी विठ्ठल लिहून आपली उपस्थिती नोंदवा. आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत माऊलींच्या चरणी नतमस्तक रहा.